नमस्कार मित्रांनो, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदाचा शिधा वाटप करण्यासंदर्भात मंत्रिमंडळामध्ये शासन निर्णय झालेला आहे। आता या आनंदाच्या शिधामध्ये कोणकोणते साहित्य असणार आहे, कोणाकोणाला या आनंदाच्या शिधाचा लाभ मिळणार आहे, याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने मंत्रिमंडळामध्ये 14 मार्च 2024 रोजी एक निर्णय घेतलेला आहे। या निर्णयानुसार गुढीपाडवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यांच्या निमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदाचा शिधा वाटप केला जावा। आता ही नेमका निर्णय कसा आहे, कशाशी संबंधित आहे आणि कशा पद्धतीने याचं वितरण केलं जाणार याविषयी माहिती पाहूया। राज्यामध्ये गुढीपाडवा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या सणानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदाचा शिधा वितरित करण्यासंदर्भात निर्णय मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलेला आहे। या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब योजना तसेच छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील सर्व, नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्मग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेतील जे किंवा केशरी शेतकरी शिधापत्रिका धारकांना तसेच 1 किलो या परिणामात रवा, चणा डाळ, साखर आणि 1 लिटर तेल या पद्धतीने समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा वितरित करण्याबाबत शासन निर्णय झालेला आहे। राज्यातील सुमारे 25 लाख अंत्योदय अन्न योजना तसेच 1.37 कोटी प्राधान्य कुटुंब तसेच 7.5 लाख शेतकरी योजनेतील शिधापत्रिका धारकांना अशा सुमारे 1.69 कोटी शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा देण्यात यावा असाही निर्णय घेण्यात आलेला आहे। आता यासाठी एकूण खर्च किती येणार आहे, तर यासाठी 550 कोटी 57 लाख रुपये इतका खर्च येणार आहे आणि या खर्चासाठी मंजुरी सुद्धा देण्यात आलेला आहे। आता लवकरच या संदर्भात शासन निर्णय काढून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदाचा शिधा गुढीपाडवा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा आनंदाचा शिधा देण्यासंदर्भात शासन निर्णय लवकरच प्रसिद्ध होणार आणि प्रत्यक्षात हा आनंदाचा शिधा वाटपायला सुद्धा सुरुवात होणार आहे। मित्रांनो, अतिशय इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची माहिती तुमच्या समोर सादर केलेली आहे। सदर माहिती संपूर्ण आपल्या मित्रांना, नातेवाईक शेअर करावा अशी विनंती करून नवीन व्हिडिओसाठी जय हिंद, जय महाराष्ट्र।